हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि वंश धोतर वगैरे घालून रेडी झाला आहे फिरायला जायला म्हणजे तुळजापूरला जाण्यासाठी. आम्ही सकाळी लवकर निघालेलो जेणेकरून गर्दी लागणार नाही. सकाळी रस्ता एकदम सुनसान होता आणि आम्हाला ट्रॅफिक लागलं नाही आणि सकाळ सकाळी इतका सुंदर सूर्य उगवताना दिसला. सुंदर असा नजारे पाहत पाहत आम्ही तुळजापूरच्या रस्त्यावर निघालेलो. गाडीमध्ये वंशने थोडा त्रास दिला. वंश आजीसोबत खेळत होता. त्याच्यानंतर आम्ही 8:30 वाजता साधारण तुळजापूरला पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्ही जोगेश्वरीमध्ये मिसळ खाल्ली. मुलीला खाता यावं म्हणून आजोबांनी नातवाला घेतलं होतं आणि मग आम्ही सकाळ सकाळी गरम गरम जोगेश्वरीची स्पेशल मिसळ खाल्ली. वंश आणि आजोबांची खूप मस्ती चालली होती. वंशला सगळ्यांचं खाणं पाहायचं होतं. खाऊन झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो आणि मंदिरात जाताना आम्हाला कळलं की मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. भरपूर लाईन्स बंद आहे. तिथे गेल्यानंतर वंश लाईनीत उभा राहिला. मामा ऑन ड्युटी. पण वंशनी अजिबात अख्ख्या लाईनीत त्रास दिला नाही दर्शनाच्या. तो सगळ्यांसंग खेळत होता. आजोबांसोबत त्याचं हसणं, खेळणं, त्यांच्या संग गप्पा मारणं, त्याचबरोबर मामीसंग खेळणं. त्याच्या गप्पा गोष्टी काही संपत नव्हत्या. त्याला फक्त खांद्यावर बसायचं होतं मामाच्या आणि खेळायचं होतं. लाईनी त्याच्या हसण्या खेळण्याने कधी लाईन संपली हे कळलंच नाही आणि आमच्या देवीचे खूप सुंदर दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर फोटो काढणं मॅन्डेटरी आहे आणि वंश सोबत मात्र सगळ्यांनी फोटो काढणं हे कंपल्सरी. आजी आजोबांनी खूप सुंदर फोटो काढले. त्याच्यानंतर मात्र वंशला खूप जास्त झोप आली आणि तो झोपला. मामानी पूर्ण मंदिरात त्याला खांद्यावर घेऊन फिरणं चाललं होतं. वंश मात्र कशाचंही टेन्शन न घेता आपला निवांत झोपला होता. आम्ही ज्या टायमिंगला गेलो होतो त्यावेळी खूप कमी गर्दी असल्यामुळे आमचे खूप सुंदर दर्शन झाले. त्याच्यानंतर आम्ही देवीची शिदा द्यायला गेलो म्हणजे देवीला अन्न दिलं जातं. डाळ, गूळ, साखर, तांदूळ, पीठ ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आम्ही कायम देवीला तेवणारा दिवा असतो तिथे तेल ओतलं आणि देवीला जो माझ्या मम्मीनी नवस केला होता वंशसाठी तो पूर्ण केला आणि देवीच्या पाया पडून तिथनं आम्ही निघालो. सगळ्यांचं दर्शन खूप सुंदर झालं आणि येताना आम्ही कन्स्ट्रक्शन चालू असताना रस्त्यातनं येत होतो. पहिला जो जुना दरवाजा होता त्या दरवाजाने फक्त जाण्याचा मार्ग होता. दुसऱ्या ठिकाणून आम्ही आलो होतो. कन्स्ट्रक्शन आता अजूनही चालू आहे. तिथे खूप वेळ थांबून देत नाहीये. तरी सुद्धा आमचं थोडं थोडं फोटो सेशन करून कन्स्ट्रक्शन पाहत पाहत आम्ही बाहेर चाललो होतो. वंश मात्र आजोबांच्या मांडीवर झोपलेला निवांत. तिथून बाहेर आल्यानंतर थोड्याशा गोष्टी प्रसाद आम्ही घेतला आणि देवीचा मेन दरवाजा जो आहे तुळजापूरचा तिथे पाया पडून आम्ही तिथनं निघालो. तुळजापूरला गेल्यानंतर तिथे सुंदर हिरव्या बांगड्या असतात. त्या सुवासिनींनी घालणं कंपल्सरी असतं. त्या बांगड्या खरेदी करून आजींनी मला घातल्या व तिथून शॉपिंग करून आम्ही निघालो. अक्कलकोटला आम्ही निघालो. तिथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे खूप सुंदर. तिथे दर्शन करण्यासाठी रस्ते खूप जास्त सुंदर होते. तिथे गेल्यानंतर एक चिमुकलीने आमचा हात पकडला आणि गंध लावा म्हणत होती. आम्ही वंशला गंध लावायचा प्रयत्न करत होता पण तो तोंड इकडे तिकडे करत होता. मग मामाने त्याला पकडलं आणि गंध लावायला लावला. गंध लावल्यानंतर तो इतका सुंदर वाटत होता. गंध लावल्यानंतर आम्ही तिथनं निघालो आणि खूप जास्त गर्दी होती. गर्दीमध्ये वंश मात्र सगळीकडे लगबगीने पाहत होता. नवीनच होतं त्याच्यासाठी सगळं. आतमध्ये गेल्यानंतर स्वामी समर्थांचं खूप सुंदर मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप जास्त लाईन होती. आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि थोड्या वेळातच आमचं दर्शन झालं. दर्शनाची लाईन बाहेर आल्यानंतर आम्ही वंशला शोधत होतो. वंश मात्र मामाच्या खांद्यावर बसून सगळीकडे फिरत होता. त्याचा आनंदच वेगळा होता. आम्हाला पाहिल्यानंतर तो खूप हॅपी होऊन आमच्याकडे पाहू लागला. वंशची त्याच्या मामाची मस्ती प्रत्येक मंदिरामध्ये चालू होती. स्वामी समर्थांच्या मंदिरात एक त्यांची प्रतिमा होती. पूर्ण रुद्राक्षनी बनली होती. जवळून पाहिलं तर एक एक रुद्राक्ष दिसत होता आणि त्या रुद्राक्षांनी पूर्ण प्रतिमा तिथे तयार केली होती. सगळी लोक तिथे येणारी ती प्रतिमा पाहत होते आणि लांबून अत्यंत सुंदर ती प्रतिमा दिसत होती. वंश सुद्धा एकटक पाहत होता. सगळी लोक त्याच्याकडे पाहत होती. तो सगळ्या लोकांचे फोटो, प्रतिमा, मंदिर सगळं एकटक पाहत होता. त्याच्यानंतर त्याचं फोटो सेशन सुरू झालं या मंदिरामध्ये. सगळ्यांनी त्याच्यासोबत फोटो काढले. मग दर्शन झाल्यानंतर फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी यायला वाघोलीत. जाताना मग ठरवलं की हॉटेलमध्ये सुंदर एका जेवायचं. जाता जाता रस्त्याला एक सुंदर असं हॉटेल भेटलं. हॉटेलमध्ये जेवत असताना वंश सोबत एक व्यक्ती थांबणं मॅनेटरी असतं. ह्यावेळेस ठरवलं की मी थांबणार. वंशचं देखील काही सॅरेलॅक तयार केलं होतं ते त्याला चारलं आणि सगळ्यांचं जेवण सुरू झालं. तो मात्र सगळ्या गोष्टी ओढत होता. मला खूप भूक लागली होती. माझी बहीण थोडं थोडं मला चारत होती. त्यांचं जेवण कंप्लीट झाल्यानंतर मग भाऊ त्याला बाहेर घेऊन गेला आणि त्याचं बाहेर खेळणं चालू होतं. त्याला गाडी तिथली खेळणी खूप जास्त आवडली. तो एकदम उत्साहाने सगळी खेळणी
खेळत होता. असंच हसत, खेळत, झोपून त्याने आजची ट्रिप एन्जॉय केली. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.